काल जेव्हा शीतलताईंचा फोन आला, एरवी कसं असतं एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि ताई उद्या असा कार्यक्रम आहे, तुम्ही कार्यक्रमाला यावा अशी विनंती आहे असं समोरून सांगितलं जातं. मग आपणही म्हणतो हो हो नक्की येणार. पण ताईंनी कॉल केला ताई आपण खूप दिवस झाला भेटलोच नाही आहोत, उद्या तुम्हाला यावंच लागते असं शीतलताई समोरून म्हणाल्या. मग जेव्हा खरंच अशी जिव्हाळ्याची नाती निर्माण होतात आणि प्रोटोकॉलच्या व्यतिरिक्त नियमावलीच्या व्यतिरिक्त आमंत्रणं येतात, तेव्हा आम्हाला सुद्धा अशा कार्यक्रमांना उपस्थिती दाखवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही इतक्या जिव्हाळ्याने आम्हाला पुन्हा एकदा अशा कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि ते येण्याचा योग आला, त्याबद्दलही सगळ्यांचे खूप खूप आभार आहेत. सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी होते आणि ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या असंख्य अशा महिला अशा मंचाचा मान सन्मान राखून तुमच्या समोर काही मत मांडू शकतात, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः नमन करून मी आजच्या या 2 शब्दाची सुरुवात करते. एरवी कसं असतं ना, जेव्हा पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, मागच्या 4-5 वर्षापासून एक धुमाकूळ आहे हा. खरं तर महिलांचा हा सण खूप थाटात साजरा होतो. 10-15 दिवस सगळ्या महिलांची लगबग चालू असते, सगळ्या एकमेकींच्या घरी जातात, वाण लुटतात किंवा असं मोठ्या संख्येने एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्रित येतात. आणि अशा कार्यक्रमांच्या दरम्यान ज्या विषयांवरती आवर्जून चर्चा होते ते महिला सबलीकरण, सक्षमीकरण, असे डॉक्टर मॅडम उपस्थित राहतात, त्या महिलांच्या आरोग्याविषयी खूप छान सूचना देतात. असे एरवी कायमस्वरूपी हे विषय चर्चेत असतातच. पण एक बाब जी माझ्या निदर्शनास आली आहे आणि ते मला आवर्जून आजच्या या ठिकाणी मांडायचंय. इथे मगाशी आजी आल्या आणि ताई म्हणाल्या आजींना हळदी कुंकू लावू का, त्या नको म्हणाल्या. मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. मला असं वाटतं समाजात हा बदल थोडासा घडलाच पाहिजे. एकल महिला पण नाही, आता एकल महिलांना एक शब्द आलाय माहितीये तुम्हाला, पूर्णांगिनी शब्द आलाय. म्हणजे ज्या विवाहित महिला असतात, ज्या संसार थाटतात त्यांना आपण अर्धांगिनी म्हणतो, बरोबर आहे. आता एकल महिला ज्या स्वतःच्या हिमतीवरती या समाजात खणखर अशी भूमिका घेऊन आपली मुलं जोपासतात त्यांना पूर्णांगिनी शब्द आलाय. तर अशा ज्या पूर्णांगिनी महिला आहेत, ज्या कितीही संकट आली तरी त्या तेवढ्या तटस्थ उभा राहून आपल्या मुलांसाठी सगळ्या संकटांना सामोऱ्या जातात, त्या महिलांसाठी सुद्धा हळदी कुंकवाची ती 2 बोट तेवढीच महत्वाची आहेत आणि तेवढीच मानसन्मानाची आहेत. त्यामुळे मला असं वाटतं येत्या काळात तुम्ही जेव्हा पुन्हा एकदा असा हळदी कुंकू समारंभ घेचाल तेव्हा सुद्धा या पूर्णांगिनी महिलांचा तेवढ्याच थाटामाटात तुम्ही मानसन्मान करावा अशी माझी मनापासून इच्छा राहील.